अन्या अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 28. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. चला तर सुरू करूया आजचा भाग. मागील भागात, तू हा प्लॅन कधी केलंस? मॉन्टी बोलला. तेव्हाच, जेव्हा अविनाशचं नाव ऐकल्यावर तिला झालेला आनंद आणि त्याला भेटण्यासाठी तिला असलेली एक्साइटमेंट हे पाहून मी मनातच प्लॅन बनवला. तर मग कसा काय वाटला माझा हा प्लॅन? अवी हसून बोलला. खूप छान आहे. मला वाटलंच नव्हतं की तू इतक्या कमी वेळात एवढं काहीतरी नियोजन करू शकतोस. मॉन्टी बोलला. बरं चल आता, नाहीतर त्यांना शंका येईल, अवी बोलला आणि ते दोघे आतमध्ये गेले. तर आत्तापासून पुढे 1 मिनिट अन्या, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, म्हणजे तुझी परवानगी असेल तर. अवी पुढे जाणाऱ्या अन्याचा हात पकडत बोलला. पण त्याने हात पकडलेला बघून अन्या थोडी दचकली व ती तिचा हात सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करू लागली. आता त्या दोघांना थोडी प्रायव्हसी द्यावी म्हणून मॉन्टी गाडी आणण्याच्या बहाण्याने निघून गेला. रेवाला कुणाचा तरी फोन आला म्हणून रेवा थोडी बाजूला गेली होती. अन्या, आय एम सॉरी. अवी तिचा हात सोडत बोलला. इट्स ओके सर. अन्या नजर चोरत बोलली, कारण मगाशी घडलेल्या त्या प्रसंगामुळे ती नजर चोरत होती. अन्या, हे बघ, डोंट फील बॅड, आणि तसंही आपण फ्रेंड्स आहोत आणि मैत्रीमध्ये असं हक करणं वगैरे नॉर्मल आहे. तेव्हा तू हे असं मनाला लावून घेऊ नकोस. मी ते कधीचच विसरून गेलो आहे. अवी अन्याला समजावत बोलला. तर अन्याने होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात तिथे रेवा आली. चला आपण निघूया का? रेवाने अवीकडे बघून विचारलं. हो चला, अवी बोलला आणि ते तिघे पार्किंगमध्ये गेले. तर तिथे मॉन्टी त्यांची वाट बघतच उभा होता. ते तिथे आलेले पाहून त्याने गाडी त्या तिघांसमोर उभी केली. तसे ते तिघे गाडीत बसले आणि मॉन्टीने गाडी स्टार्ट केली. तिथून अन्याचे घर 10 मिनिटांच्या अंतरावर होते. पण अवीला तो प्रवास संपूच नये असे वाटत होते. पूर्ण प्रवासात तो चोरून अन्याकडेच बघत होता. पण आज त्याला अन्या थोडी बावरल्यासारखी वाटत होती. खिडकीतून बाहेर बघत स्वतःच्या वागण्याबद्दल विचार करत होती. म्हणून अवीला वाईट वाटलं. त्याने तिला समजावलं होतं, तरीही ती थोडी बावरलीच होती. ही मुलगी किती वेगळी आहे ना, छोट्या छोट्या गोष्टींचा किती विचार करते. अवी मनातच बोलला. अरे वेड्या, म्हणूनच तर ती तुला आवडते ना. त्याच्या अंतर्मनाने त्याला उत्तर दिलं व ते उत्तर ऐकून तर स्वतःशीच हसला. तेवढ्यात त्याची गाडी थांबली. तसं त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर ते अन्याच्या घराबाहेर होते. अवी, मला ड्रॉप केल्याबद्दल थँक्यू. अन्या गाडीच्या दरवाज्याला हात लावून बोलली. इट्स ओके अन्या. तुम्हाला कधी गरज लागली तर सांगा, मी नेहमी तुमच्यासाठी हजर आहे, अवी बोलला. तर अन्याने स्मित केलं आणि घरी जायला वळली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून तो मंद हसला व मांटीकडे पाहिलं तर तो त्याच्याकडेच बघत होता. माझा मित्र आजकाल एकटाच हसायला शिकला आहे, मॉन्टी गालात हसत बोलला. त्यासाठी प्रेमात पडावं लागतं आणि मेन म्हणजे त्यासाठी माणसाकडे हृदय असायला हवं. रेवाने मॉन्टीला टोमणा मारला आणि तो त्याला बरोबर समजला. एक्सक्यूज मी, मिस रेवा. रेवाला काहीतरी बोलणारच होता. एवढ्यात अवी त्या दोघांच्या मध्ये पडला. पुन्हा पुन्हा तुम्हा दोघांचं तू तू मै सुरू झालं का? मगाशी अन्या तिथे होती म्हणून मी तुम्हाला काही बोललो नाही, पण आता जर तुम्ही पुन्हा सुरू केलं तर मी तुम्हा दोघांना इथेच सोडून जाईल. मग तुम्ही दोघे तुम्हाला काय भांडायचं आहे ते भांडत बसा. अवी थोडा वैतागूनच बोलला आणि त्याचं बोलणं ऐकून ते दोघे गुपचूप आपल्या जागेवर बसले. त्यानंतर थोड्या अंतर पुढे गेल्यावर रेवाचं घर आलं. तेव्हा ती गुपचूप गाडीतून खाली उतरली व काहीही न बोलता निघून जात होती. तेवढ्यात अवीने तिला आवाज दिला. रेवा, आय एम सॉरी. मी मगाशी उगाचच तुम्हा दोघांवर रागावलो. अवी स्वतःला दोष देत बोलला. इट्स ओके अवी. मला माहिती आहे तुला अन्याचा पडलेला चेहरा पाहून टेन्शन आलेलं, पण तू काळजी करू नकोस. तिला ह्या सगळ्यांची सवय नाही. पण तू तिला थोडा वेळ दे. मी तुला खात्रीने सांगते, लवकरच सगळं काही ठीक होईल, रेवा विश्वासाने बोलली. थँक्यू रेवा. तुझ्या बोलण्याने मला असं वाटतं की लवकरच अन्या व
मध्ये सगळं ठीक होईल आणि आमच्या मैत्रीची गाडी लवकरच पुढे सरकेल आणि हळूहळू प्रेमाच्या पटरीवर येईल. अवी अन्याला आठवून मिश्किलपणे हसत बोलला. हो नक्कीच, पण त्यासाठी तुला एक काम करावे लागेल. तुला माझ्यासारख्या रसिक लोकांसोबत मैत्री करावी लागेल. शिवाय अरसिक माणसांपासून स्वतःला थोडा लांबच ठेवावे लागेल. कारण त्याशिवाय तुझ्या आसपासच्या वातावरणात प्रेम राहणार नाही. रेवा मॉन्टीकडे रोखून बघत बोलली व त्यांना बाय बोलून ती निघून गेली. अविनाश, तू मला का थांबवलं? ती मुलगी मला विनाकारण बोलून गेली आणि मी फक्त ते ऐकून घेतलं. तुझे हे मला काही पटलेलं नाही. अरे काय अविनाश म्हणतोस? मला तू सुद्धा अवी बोलत जा ना, खूप छान वाटतं. माझा शॉर्टकट नेम. असं का? तर मग ठीक आहे, मी पण तुला आजपासून अवी या नावानेच हाक मारेन. रेवा जाता जाता देखील आपल्याला बोलून गेली हे पाहून मॉन्टी तिला काहीतरी बोलणार होता तेव्हा अवीने त्याला मध्येच अडवलं. म्हणून मॉन्टी थोडा चिडलेला, पण अवीने त्याला शांत राहायला सांगितलं व आपल्या मित्रासाठी तो शांत झाला आणि निमूटपणे गाडी ऑफिसकडे घेतली. मॉन्टी, मला असं वाटतंय की माझी आणि अन्याची गाडी केव्हा प्रेमाच्या पटरीवर येईल माहीत नाही, पण लवकरच माझ्या मित्राची गाडी प्रेमाच्या रस्त्यावर वेगाने धावणार आहे. अवी मिश्किल हसत बोलला. कोण? ही मुलगी? आणि मी? हे कधीच शक्य नाही. मॉन्टी नकारार्थी मान हलवत बोलला व त्याने गाडीचा स्पीड वाढवला. तसा अवी आपल्याच विचारात हरवलेला. त्याला मगाशीचा तो प्रसंग आठवला व त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू फुललं. कळत नकळत पण का होईना आज अन्याने त्याला मिठी मारलेली. त्याने हसून आपले दोन्ही हात स्वतःशीच घट्ट गुंफले व डोळे मिटून पाठीमागे टेकून बसला. तसा अन्याच्या मनमोहक परफ्यूमचा वास त्याच्या नाकात शिरला. तो परफ्यूमचा वास अजूनही त्याच्या कोटला लागलेला होता आणि त्यामुळे अवीला अजूनही तिचं अस्तित्व स्वतःजवळ जाणवत होतं. तो तसाच डोळे मिटून पडून राहिला आणि तेवढ्यात त्यांची गाडी ऑफिसच्या दारात थांबली. अवी, अरे उठ, ऑफिस आलं आणि ते जरा समोर बघ ना. मॉन्टी अवीला उठवत आणि समोर आश्चर्याने बघत बोलला. तसं अवीने डोळे उघडून पाहिले तर आता त्याच्या चेहऱ्यावर असलेला आनंद थोडा कमी झाल्यासारखा दिसत होता. मॉन्टी, ही पुन्हा इथे काय करत आहे? समोर उभ्या असलेल्या समीराच्या गाडीकडे रोखून बघत मॉन्टी बोलला व पटकन गाडीतून खाली उतरला. अवी, मला काहीतरी गडबड वाटते, कारण मगाशी मी तिची गाडी आपण गेलेल्या कॉफी शॉपच्या बाहेर पाहिलेली होती. मॉन्टी बोलला आणि अवीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. पण तू मला ही गोष्ट आधी का नाही सांगितली? अवीने थोड्या मोठ्या आवाजात विचारलं. कारण तू मगाशी खुश दिसत होतास आणि हे ऐकून तू नाराज झाला असता, म्हणून मी तुला काहीच सांगितलं नाही. पण तू पहिल्यांदा आतमध्ये जा आणि तिथे काय गोंधळ घातला आहे ते बघ. त्यानंतर आपण या गोष्टीवर वाद घालू. मोंटी बोलला. तसा अवी आत पळाला व त्याने 2च मिनिटात त्याच्या बाबांची केबिन गाठली. समीरा बेटा, आज मी खूप खुश आहे. अरे किती दिवस झाले मी अवीच्या पाठीमागे लागलेलो की तुम्ही दोघे बसून याविषयी डिस्कस करा व मग आम्हाला कळवा. पण तो माझं काहीच ऐकत नव्हता. पण तो तर अगदी छुपा रुस्तम निघाला ना. म्हणजे एकीकडे तर असं दाखवायचं की आपल्याला लग्नामध्ये काहीच इंटरेस्ट नाही, तर दुसरीकडे सगळं वेडिंग प्लॅनिंग बनवून तयार ठेवायचं. अवीचे बाबा हसत बोलत होते, पण बाहेर उभा राहून त्यांचं बोलणं ऐकत असणाऱ्या अवीला ते दोघे काय बोलत आहेत हे काही समजत नव्हतं. हो ना सर, त्यांनी आपल्या लग्नाचे प्लॅनिंग करण्यासाठी 2 महिन्यापूर्वीच माझ्याकडे काही इनव्हेटिव्ह आयडियाज मागितलेल्या आणि ते स्वतः आमच्या ऑफिसमध्ये येऊन सिलेक्ट देखील केलेल्या. पण त्यांनी ही गोष्ट तुम्हाला व मॅमना सांगू नको असं बोलले होते. म्हणूनच मी मॅमला काही सांगितलं नाही. पण मॅमने मला हे सगळं सांगण्यासाठी खूप फोर्स केला आणि म्हणूनच मी तुम्हाला हे सांगायला तयार झालो. तो वेडिंग प्लॅनर थोडा घाबरतच बोलत होता असं त्याच्या बोलण्यावरून समजत होतं. बाबा हा अगदी बरोबर बोलत आहे. अवीने सगळ्यांना सरप्राईज देण्यासाठी हे सर्व घडवून आणलं आहे. पण तुम्ही ही गोष्ट त्याला विचारू नका, नाहीतर तो या बिचाऱ्याला ओरडेल. समीरा तिरके डोळे करून बाहेर उभे असलेल्या अवीकडे बघून कुत्सित हसत बोलली. अरे हो, सरप्राईज तर सरप्राईज खरं, पण 15 दिवसांनी तर हे आम्हाला समजणारच आहे ना.
कारण तुमची एंगेजमेंटची डेट आज 15 दिवसांनी येते. अवीचे बाबा आनंदाने बोलले आणि हे ऐकून अवीने खाडकन केबिनचा दरवाजा उघडला व तो रागातच आतमध्ये आला. जेव्हा तो बाहेर उभा राहून हे सर्व ऐकत होता, तेव्हा आत्ताचे आत्ता आपल्या बाबांना अन्याबद्दल सांगून टाकायचं असं ठरवलेलं. त्यानंतर पुढे जे काही होईल ते बघता येईल असा विचार करून तो आतमध्ये आलेला. पण तिथे केबिनमध्ये उपस्थित असलेल्या चौथ्या व्यक्तीला पाहून त्याने खरं काय आहे हे सांगायचा विचार सोडून देऊन चेहऱ्यावर बळेच हसू आणून तो तिथेच उभा राहिला. "आजी, तू इथे कशी काय? म्हणजे मला तू काही सांगितलं नाहीस म्हणून?" अवी बोलतच होता तेव्हा आजीने समीराकडे पाहिले. "अरे, मला समीरा इथे घेऊन आली. मगाशी ती घरी आलेली आणि तिला मला काहीतरी दाखवायचं होतं. म्हणून ती बोलली की माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे व मला इथे घेऊन आली." आजी अवीकडे हसून बघत बोलल्या. तसं अवीने समीराकडे रोखून पाहिलं. "अरे, तू माझ्याकडे असं का बघत आहेस? मी तुझ्या सरप्राईज प्लॅन त्यांना सांगितलेलं नाही. मी तर फक्त या वेडिंग प्लॅनरला इथे यांना भेटायला घेऊन आली आहे. म्हणजे त्यांना कळेल की तू गुपचूप आपल्या लग्नाची तयारी करत आहेस. नाहीतर आजी व बाबा मला दररोज फोन करून विचारत होते की काय झालं, तुमचं काय ठरलं म्हणून." समीरा हसून बोलली आणि अवीने आपले डोळे फिरवले. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला अन्या व अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी कशी वाटत आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा.